श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नम. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषणी नामकरणी विनविते से मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवानी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान. आनंदी झाले मन तुझे निधर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू. होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपा निधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी. आशीर्वाद देवोनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्थ. त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता. धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा एकता होय जाण ज्ञान सिद्धी तत्काळी. जे भक्तीनी समस्त एक पठती एकती मैथुन श्लोक. काम्य होय तत्कालिक निपुत्र का पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता. ज्ञानवंत श्रुतायुषी एकता होय भरवंशी. ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते एकता. इतके एकुणी जे अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागे मग जगज्योती. होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान एकोकानी सांगी जे स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी सूर्योदया परिकरी. इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी. धरोनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अश्वस्ती बैसोनी सांगे ज्ञानोदय. एकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन. क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया. जी मी संसार सागरी बुडलो तापत्रयपुरी. बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐसी कृपा उपजवनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये वेळी. तो बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासुनी. न धरी चिंतामणी साकडे फेडेन तुझा आता. ज्यासी नाही दृढभक्ती सदा दैन्य कष्टती. श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्यामाये वेष्टुनी. संशय धरोनी मनासी श्री गुरु काय देईल मनसी. त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चित्ते व्याकुळित. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वता. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे स्वती स्मृती. संहेद सांडुनीस एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे गुरुचे. गुरु त्रिमूर्ती एकोनिकानी का उतरले मनुष्योनी. सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साहवला. हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवना ऐशिमती. गुरुचरित्र न पुसते तू ते देखील आजी आम्ही. ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करू तया नीड एक चित्ते निकये. तू भक्त से केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू. अवतार झाला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी. कार्याकार अनावतार होऊन येती हरिहर. उतरावया भूमीचा भार भक्त जनतारावया. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणे द्विज. एकादशी व्रताचे काज विष्णूसी अवतार करविले. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चय करी दृढवत हरिचिंतन सर्व काळ. असो त्याच्या व्रतासी भंग कराव्या आला ऋषी. अतिथी होऊन द्वादशीसी पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक. अंबरीशास पडला धाक केवी पडे म्हणोनिया. ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदोनी. अर्धपाद देवनी पूजा केली उपचारे. विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी याचे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊन नदीसी अनुष्ठान करती विधीसी. विलंब लागता तयासी आनिक साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून
पारणे केले तीर्थे घेऊनी, नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषींसी. तव आले दुर्वास देखा, पाहुनी अंबरीशाच्या मुखा. म्हणे भोजन केलेसी का, अतिथी विन दुरात्म्या. शाप देता ऋषेश्वर, द्विजे स्मरला शारंगधर. करावया भक्तांचा कैवार, टाकून आला वैकुंठा. शापिले ऋषीने द्विजासी, जन्मावेगा अखिल योनीसी. तव पावला ऋषिकेशी, येऊनी जवळ उभा ठेला. मिथ्या नवे ऋषीचे वचन, द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण. भक्त वत्सल ब्रिदजान, तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुवा शापिले अंबरीशासी. राखी नापुल्या दासासी, शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वासने आणि ऋषेश्वर, केवळ ईश्वर अवतार. फेडावया भूमिभार, कारण असे पुढे म्हणतसे. परोपकार संबंधेसी, शाप द्यावा विष्णूसी. भूमिभार फेडावयासी, कारण असे म्हणून या. ऐसे विचारोनी मानसी, दुर्वास म्हणे श्री विष्णूसी. अवतारुनी भूमीसी, नाना स्थानी जन्मावे. ऐसे 10 अवतार झाले, करणी असेल तुवा ऐकिले. महाभगवती विस्तारिले, अनंत रूपी नारायण. कार्याकारण अवतार होती, क्वचित प्रगट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. आणि एक सांगेन तुझ, विनोद झाला असे सहज. अनुसया अत्रीची भाज, पतिव्रता शिरोमणी. तिचे घरी जन्म झाले, त्रयमूर्ती अवतरले. कपट वेश धरून आले, पुत्र झाले तियेचे. नामधारक पुसे सिद्धांसी, विनोद कथा निरोपिलेसी. देव येती कपटवेशी, पुत्र झाले कवने परी. अत्रि ऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न. मूळ पुरुष तो कवन, विस्तारोने सांग मज. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार. एकता होय मनोहर, सकला बिष्टे लाभती. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो. श्री नृसिंह सर्वत्यापख्याने सिद्ध नामक धारक संवादे अंबरीश व्रत निरूपणे नाम तृतीयोध्याय. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3 समाप्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नम. ऐशी शिष्याची विनंती, ऐकोनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पाव गुरुचरणी. एक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी, आदि मध्यावसानक. प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्तीपासून. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वाठाही. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण, सर्वाठाई वासपूर्ण. बुद्धी संपवे प्रपंच गुण, अंड निर्मले हिरण्यगर्भ. तेचे ब्रह्मांड नाम जाले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेचे ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका, होऊन ठेले शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजोन, रचली 14 भुवने. 10 दिशा मानस वचने, काम काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवे मानसी. नामे सांगेन परियसी, 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस, पुलस्य पुल ऋतु वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मा जान. सप्त ब्रह्मापुत्रामधील अत्रि, तेथून पीठ गुरु संतती. सांगीन एक चित्ती, सौभाग्यवंत नामधारका. अत्रि ऋषीची भार्या, नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जान. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर घेईल त्वरित, म्हणून चिंतित मानसी. इंद्रादी सुरवर मिळवणी, त्रिमूर्ती पासी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी, आचार्य अत्रि ऋषींचा. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता श्री अनुसया. आचार्य तिचा अगम्या, काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिसी लागोनी म्हणून, मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवून देख, नम्र झाली तिच्या पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवनस्थान, कवन देवाचे हिरोन. एखाद्याचे वर देताची जाण, तोही आम्हा ते मारू शके. त्यासी करा उपाय, तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुम्हा सांगू आलो. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी.
तिच्या दारी अहर्निशी राहू चित्त धरोनी, ऐसे एकोणी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती, पतिव्रता म्हणता ती, व्रतभंग करून तीसी, ठेवून येऊन भूमिसी, अथवा व्यवस्थालयासी पाठवू म्हणून निघाले, सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे, आश्रमा आले यात्रीचे अभ्यागत होऊनी, ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण, अनुसेशी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती, शुदे करुणी बहुत पिडोनी, आलो आम्ही अतिथी, त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि कठाया, सदा तुमच्या आश्रमात, संतर्पण अभ्यागत, एकली आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनुसे, इच्छा भोजनदान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही, ठाकून आलो याची कामी, इच्छा भोजन मागाव्या, इतके एकोणी अनुसया, नमन केले अतिविनया, बैसकार करून या क्षालन केले चरणतयांचे, अर्धपाद्य देवनी त्यांसी, गंधाक्षदा पुष्पेसी, सभेची म्हणतसे हर्षी आरोगन सारिजे, अतिथी म्हणती तये वेळी, करुणी आलो आपण आंघोळी, ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे, वासना पाहुणे अतिथी ते, काय केले प्रतिवर्ते, ठाय घातले त्वरिते, केला ते बैसकार, बैसोनिया पाटावरी, घृतेसी पात्र अभिशारी, घेऊन आली आपण क्षीरी, शाक पाकतये वेळी, तिसी म्हणती अवनारी, आम्ही अतिथी आलो दुरी, देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी अनेक वसे, नग्न होऊनी आम्हासी, अन्न वाढावे परियेसी, अथवा काय निरोपदेसी, आम्ही जाऊ नाही तरी, एकोणी अतिथीचे वचन, अनुसया करी चिंतन, आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील, पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतकरणी, अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी विलंगो, माझे मन असे निर्मळ, काय करील मनमत खळ, पतीचे असेल तपबळ, तारील मजमनतसे, ऐसे विचारून मानसी, तथास्तु म्हणे तयासी, भोजना करा स्वचित्तेसी, नग्न वाढीन म्हणतसे, पाकस्ताना जाऊन आपण, चिंतन करती परितीत पतीचे चरण, वस्त्रे फेडून आली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी, नग्न होणे सती देखा, घेऊन आली अन्नोदका, तव तेची जाली बाळका, ठाया पुढे लोळती, बाळके देखुनी अनुसया, भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्रे नेसुनिया, आली तया बाळकापाशी, रुदन करती तिन्ही बाळ, अनुसया राहावी वेळोवेळ, शुद्धार्थ झाली केवळ, म्हणून कडे घेतसे, कडे घेऊन बाळकासी, स्तनपान घेतसे हर्षी, एका सोडून एकासी, निवारण करी शुदेचे, पाहे पानवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्रे शुदा गेले, तपफळ ऐसे पतिव्रतेचे, ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवागळ जान, त्याचे शुदा निवारण, पतिव्रता स्तनपान मात्रे, चतुर्मुख ब्रह्मयासी, सृष्टी रचने अहर्निशी, त्याची शुदा स्तनपानेसी, केवी झाले निवारण, भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्र काळाग्निरुद्र, स्तनपान करवी अनुसया सुंदर, तपस्वी हो अत्रि ऐसा, अनुसया ऐसी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकली कवनी, त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती आली त्रिभुवनी, कडे घेऊन या बाळकांसी, खेळवितसे तिघांसी, घालून बाळका पाळनेसी, पय दे गाई तये वेळी, पयर दे गाये नायना परी, उपनिषदार्थ अति कुसरी, अति उल्लासे सप्तस्वरी, संबोधितसे त्रिमूर्तीसी, इतुके होता तये वेळी, माध्यान्ह काळी अतिथी वेळी, अत्रि ऋषी अति निर्मळी, आला आपले आश्रमा, घरात आला अवलोकित, तव देखिले अनुसया गात, कैची बाळे ऐसे म्हणत, पुसतसे तये वेळी, तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने असे पाहत, त्रिमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे, नमस्कार ता अत्रि देखा, संतोष विष्णू वृषनायका, अनंत झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाला तये वेळी, बाळे राहिले पाळनेसी, निजमूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्र ऋषी, अनुसया सत्यपतिव्रता, तुष्टलो तुझिया भक्तीसी, वर माग जे इच्छिसी, अत्रि म्हणतेसे सतीसी, जे वांछिसी ते माग आता, अनुसया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वर तूची होसी, देव पातले तुमची भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता, तिघे बाळक आमच्या घरी, राहावे आमच्या पुत्रापरी, हेची मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एकरूप, ऐसे वचन एकोनी, वर दिधला मूर्ती तिनी, राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी, त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनुसया पोशी बाळकापरी, नामे ठेवली प्रीती करी, त्रिवर्गाची परिसेसा, ब्रह्ममूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविला, तिघे पुत्र अनुयसेचे,
दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपात निज स्थाना. दुर्वास म्हणे ओ जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते. चंद्र मंडळी वास आमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणी चित्ती. त्रिमूर्ती निष्ठ म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जान दत्त सर्व विष्णुमय जगत. राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय. त्रयमूर्ती एके होऊन दत्तात्रय राहिला आपण. दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले असताना आपुलाले. अनुसेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रय एका मूळ पीठ श्री गुरुचे. ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका. संतोष करुणी प्रश्न एका पुसतसे सिद्धांसी. दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू. पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरुपावे. विस्तारोने बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी. श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू. एकता होय मनोहरू सगळाभिष्टे लादती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरोत्योपाख्यान सिद्ध नामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुरोध्यायः. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदत्त स्वामी समर्थाय नमः.